अरे आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती, आकाराला येते माती दगडात बसे मूर्ती। देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती। हसे देव पुसे देव म्हणे कुठे शोधितो, मनामध्ये रायतो अंतरंगी रमतो। गमले हे तिला तिनं मानसाला पूजले, हे गमले हे तिला तिनं मानसाला पूजले। मनामध्ये जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव। बघा हो, मी तुम्हाला आपलं सांगायचं काम केलं। आता पुढे काय कसं काय करायचंय ते तुमचं तुम्ही बघा। पण जिजामातांनी शिवबाला घडवलं आणि मुघलांच्या हातातून आपले मुल्क स्वतंत्र केले। सुशीले, आपण आजही गुलाम होतो। आपल्याला तोडून द्यायला हवी गुलामगिरी, झोकून द्यायला हवी अन्यायाविरुद्ध लढ्यात। अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे हे खरे। अगाई दे ना शिदोरी। हो, चल रे बा, सावकाश जा हो। हो। तुला खरं शिकायचं आहे? हो म्हणजे काय? मला वाटले की संसार सुरू झाले म्हणजे मुली रमून जातात ना संसारात, मग पुढचं शिक्षण। हेही शिकत आहेत, उद्या विलायतेत जातील, अजून शिकतील। मग मला जुजबी तरी ज्ञान नको का? गुरुजी हो म्हणतील ना तुला। हे सर्व करायचे म्हणजे हे आलेच ना। सदाशिव भाऊ म्हणाले होते, प्रवाहा विरुद्ध पोहायचे म्हणजे प्रवाह चिरणे आलेच। सुशीले, काय रे? खरे सांगू, मला वाटलं नव्हतं, पण तू खूप धीराची निघाली। आता बघ, तुझं लग्न फसवून झालं तरी तू त्या सगळ्यांचा भल्याचाच विचार केला आणि अशा विश्वासघाती माणसांना स्वीकारलंस। पाहतो आहेस ना तू, आज ते मामंजी आणि रायबा माझ्याशी कसे वागतायत। किती माया करतात माझ्यावर। तुझ्या सासूबाईच्या जाण्याने त्यांच्यावर हा परिणाम झालाय। त्यांचीच पापा त्यांना अशी भोगावी लागली। असू दे रे, आपण नाही त्याचा विचार करायचा, त्याने आपल्यालाच त्रास होतो। हे सगळं तू कुठून शिकलीस? राधेकडून। तूच बघ ना बाळू, राधे अनाथ आहे पण सतत हसत असतो। त्याला कोणी काही बोलले तर चुकीच्या गोष्टी ताबडतोब खडून काढतो। अन्यायाला मान्य करत नाही, पण कोणावर चिडतही नाही। सगळं कसं मज्जेत घेतो तो।
आयुष्य म्हणजे सारीपाटच आहे. राधे, त्याची तर गोष्टच वेगळी आहे. अगं शाळेत तुला माहितीये, गुरुजी येण्याच्या आधीच त्याला सगळं माहिती असतं. तू पण आहे ना शाळेत. पण तुझ्या त्या आत्याबाई आहेत ना, तुझी सासू असती ना तर तुला करून तरी दिलं असतं तुझ्या मनासारखं. पण ती आत्याबाई ती चांगली नाही. सासूबाई त्या मला आठवल्या की किती आधार वाटतो. अधिकाऱ्याला त्यांनीच रोखले होते. घरी सुद्धा मला त्यांनीच आधार दिला होता. तो काळ फार वाईट होता माझ्यासाठी. सासूबाईंनी खूप धीर दिला होता. पण तुझ्या आत्याबाई तुला येऊन नाही द्यायच्या शाळेत. आता हे शुद्धीत आले. आता आत्याबाईंना सुद्धा शुद्धीत आणूयात काय. चल हे आपल्या भरपूरच गावात झालंय. हो, समजलं ना. नाहीतर काय. ही बघा सुशीला. काय झाले. तुम्ही असे का बघताय माझ्याकडे. काय झाले. अहो काका काय झालंय. काय घडले काय. अहो तुम्ही काय झाले. अरे काय झाले काय विचारतोस. ते सुशीलेला विचार. अहो काय केले मी. काय झाले. काहीच कळत नाहीये. काय केलंस. आपल्याला वेळेवर कळलं म्हणून ठीक. हो नाहीतर मग आपल्या पुढच्या पिढ्या भोगत बसले तिची पाप. नाही तर काय. हो ना. एकदम खरं आहे. सुशिलेची पापा. अहो काय बोलताय. मला नाही कळले. मी काय केले. वा, तूच ना ती पार्वतीबाईंचं लग्न लावून द्यायला निघालीस. काय. काय. पार्वती काकूंचे लग्न. का बोल आता का गप्प बसलीस. हे पाप तुझ्याच मनात पहिल्यांदा डोकावलं ना. बोल. पापी विचार. का पापी विचार. माझ्या मामनजींच्या लग्नाची बोलणी चालू होती म्हणून. हो, म्हणून ते का विधवेचा पुनर्विवाह करणार. आपल्या गावात असं पाप करणार आणि गावाला शापित करणार. काय हो. काय. अहो लग्न केल्याने गाव कसं शापित होईल. तू घबरे. अरे तुला काय समजतंय. हे बघा, सुशिलेने जर हा विचार केला असेल तर हे योग्य इतकेच मला कळते. बाळू तू थांब. तू नको पडूच यात. हे पहा, मला इतकेच वाटले की जर विधूत झाल्यावर पुरुषांनी लग्न केलेले चालते तर स्त्रीने का नको. लग्न. अहो विधवेने केस वपन करून घरात बसणं, घरात ना बाहेर न पडणं
गोड न खाणं हे तर असतं विधवेचं आयुष्य. होय. अगदी बरोबर आहे ते. का तिने मारले असते तिच्या नवऱ्याला? नाहीतर काय. स्वतःला असे विधवा कोण करून घेईल? स्वतःला असे नरकात कोण ढकलेल? कोण स्वतःच्या नवऱ्याच्या मृत्यूचा विचार करेल? ते अशक्य आहे. जी स्त्री जन्माला येते तेच सासरच्या भल्याचा विचार करू. लग्न झाल्यावर फक्त सासर आणि नवऱ्याच्या सेवेत झोकून घेते. अशा स्त्रीला आधीच विधवा झाल्यावर किती दुःख असेल याची कल्पना करा. त्यात समाजाने तिला सांभाळून घेऊन एक व्यक्ती म्हणून जगू द्यावे की तिला जगणे मुश्किल करावे? का? मी म्हटलं ना ही वकिलाची पोरगी आहे. ही आपल्याला बोलण्यात गप्प करणारच. अगदी बरोबर आहे ते. हे काही नाही सुशीले, तू हे पाप करणार नाहीस. कळलं? आणि जर करणार असशील तर काय? हे बघ सुशीले, लोक खूप चिडली आहेत आणि आपण दोघच आहोत. चल. नाही बाळू, परिस्थितीला घाबरून असे धावायचे नसते, नाहीतर तिला छेव चढतो. लोकांनो, आज या सुशीलेला धडा शिकवायचाच. अरे धडा शिकवायचा म्हणजे होय. शिकवायचाच. हे सोडायची नाही आता. कळलं का? नाही चला. हा, सोडायचं नाही अजिबात. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमस्तुते. दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला विष्णूपाशी. माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी. आता ह्या दिवा कधी लावणार? संध्याकाळचा स्वयंपाक कधी रांधणार? मला खायला कधी देणार? कठीण आहे बाई. जरा म्हणून काही कळत नाही. या ना, पूजा करायची का? मी वातच लावत होते. तुम्ही लावलेत ना दिवे? पुरे झाले. आता मी कशाला? मग आज बेत काय आहे स्वयंपाकाचा? नाही, बेत असं काहीच नाही. अगं बाई, पाहिलत ना, पुन्हा पुन्हा सगळे दिवे विझले. काही अशुभ किंवा अमंगल तर घडणार नाही ना? आता आणखीन काय व्हायचं बाकी आहे? सुशीलचा देव तू, सुशीलचा देव.
पाहिलं ना, पुन्हा पुन्हा सगळे दिवे विझले. काही अशुभ किंवा अमंगल तर घडणार नाही ना? आता आणखीन काय व्हायचं बाकी आहे? नाही म्हणजे तुम्ही या गोष्टीचा विचार करत बसू नका. त्यापेक्षा मी काय म्हणते, स्वयंपाकाचं बघा. नाही ते काय आहे, सुशीला दुपारीच बाहेर गेली आहे शिदोरी घेऊन, आली नाही ना अजून. मला वाटतं कुठेतरी खेळत बसली असेल, नाही का? नाही हो, म्हणजे अंमळ उशीर झालाय तिला. मी सांगते ना, सुशीला शाळेत बसली असेल. तिला काय? अहो लक्ष्मी वहिनी, अहो लक्ष्मी वहिनी. अगं बाई, अहो अहो काय झालं? अहो अहो हो, त्यांना बोलताही येत नाहीये. तुम्ही काय झालंय म्हणून काय विचारता? जरा श्वास तरी घेऊ दे त्यांना. नाही नाही त्यांचंच काहीतरी दिसतंय. तुम्हीच ऐका. नाही नाही, माझं काही नाही. अहो नेमकं काय झालंय ते तरी सांगा. तुमचं काही नाहीये मग? अहो सांगा ना काय झालंय. तुम्ही शांत व्हा बघू. मी पाणी देऊ का तुम्हाला? नको. अहो तुम्ही लवकर जा. तिथे काय भयानक घडलंय मी काही सांगू शकत नाही. तिथे सुशीला ही मुलगी काहीतरी भयानक घडवायलाच जन्माला आली. जरा काही सुरळीत सुरू झालं की काहीतरी घडलंच म्हणून समज. आता काय केलं आमच्या सुशीलेने? काय झालं सांगा ना. कुठे आहे माझी सुशीला? काय पाहिलं तुम्ही? लोक चिडले. जा लवकर जा. मी काही सांगू शकत नाही. तावडीच्या अलीकडे आहे. सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. मी काही सांगू शकत नाही. तावडीच्या अलीकडे आहे. पण नेमकं काय झालं ते तरी सांगा.
काय बोलताय? बघा तुम्ही, मी येते हा. म्हणजे सुशीला, हो आपण सुशीला आपण जाऊया का? सुशीला चल. सुशीला, लक्ष्मी वहिनी, ओ लक्ष्मी वहिनी, काय चक्कर येऊन पडण्याची वेळ आहे वय. सुशीलेची मजा बघावी. आणि काही दिवसांनी आता मी विलायतेला जाणार. राधे, विलायतेला माझा निभाव लागेल ना रे? नाही, काय कारण तू आता त्याचा विचार करू नकोस. म्हणजे? कारण की तशी वेळच येणार नाही. म्हणजे अरे रायबा, अरे चला राधे, रायबा, काय रे? चला लवकर काय झालं चला. बाळू? अरे ते सुशीलेला, सुशिलेला काय? अरे चला लवकर चला, चला चला.